नमस्कार मित्रांनो, पल्लवीधारा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हा सर्वांना होळी आणि हुताशनी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. रंगाचा सण म्हणून ओळखली जाणारी होळी जवळ आली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आपण होळी का पेटवतो? या अग्नीच्या ज्वाला आपल्याला कोणता संदेश देतात? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण होळी दहनाचा इतिहास, त्यामागील पौराणिक कथा, वैज्ञानिक कारणे आणि आपल्या संस्कृतीतील विविध रंग उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुम्हाला होळीबद्दल अशा काही गोष्टी समजतील ज्या कदाचित तुम्हाला आधी माहितीही नसेल. होळी दहनाच्या मागे सर्वात महत्त्वाची कथा आहे ती म्हणजे भक्त प्रल्हाद आणि होलिका. फार वर्षापूर्वी हिरण्यकशिपू नावाचा एक बलाढ्य पण अहंकारी राक्षस राजा होता. त्याला स्वतःला देव मानले जावे असे वाटायचे. पण त्याचाच मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त होता. हिरण्यकशिपूने प्रल्हादला मारण्याचे अनेक प्रयत्न केले, पण तो अपयशी ठरला. शेवटी त्याने आपली बहीण होलिका हिला बोलवले. होलिकेला वरदान होते की तिला अग्नीही जाळू शकणार नाही. ती प्रल्हादला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसली. पण झाले उलटेच. ज्याचं रक्षण करायचं तो देव कसाही करतो. ज्याचं रक्षण देव करतो त्याला मारणार तरी कोण? प्रल्हाद सुरक्षित राहिला आणि अधर्माची प्रतीक असलेली होलिका जळून खाक झाली. म्हणूनच हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. दुसरी कथा आहे कामदेव दहनाची. जेव्हा भगवान शिव तपश्चर्येत मग्न होते आणि तारकासुराचा वध करण्यासाठी शिवपार्वतीचे मिलन होणे गरजेचे होते, तेव्हा कामदेवाने शिवाची समाधी भंग करण्याचा प्रयत्न केला. क्रोधात येऊन शिवाने आपला तिसरा डोळा उघडला आणि कामदेवाला भस्म केले. ही घटनाही याच दिवशी घडली असे मानले जाते. मित्रांनो, होळी कधी पेटवावी? शास्त्रानुसार होळी नेहमी प्रदोष काळात म्हणजे सूर्यास्तानंतर आणि भद्रा काळ संपल्यावर पेटवली जाते. तर आपण बघूया होळी दहनाचा मुहूर्त आणि त्यामागे शास्त्र काय आहे ते. शास्त्रात भद्रा ही सूर्याची कन्या आणि शनिदेवाची बहीण मानली जाते. भद्रा काळ हा अशुभ मानला जातो. असे म्हणतात की भद्रा काळात केलेले शुभ कार्य फलदायी ठरत नाही. म्हणूनच होळी पेटवण्यापूर्वी पंचांग पाहून भद्रा काळ संपण्याची वाट पाहिली जाते. रात्रीच्या पहिल्या प्रहरात जेव्हा भद्रा नसते तेव्हाच होळी प्रज्वलित करणे शास्त्रोक्त मानले जाते. तुम्ही पाहिले असेल की होळीच्या मध्यभागी एरंडाचे झाड किंवा लाकूड उभे केले जाते. यामागे एक सामाजिक आणि आध्यात्मिक विचार आहे. एरंडाचे झाड हे लवकर वाढणारे पण फारसे उपयोगात न येणारे मानले जाते. ते अहंकाराचे प्रतीक आहे. आपल्या मनातील अनावश्यक वाढलेला अहंकार, इगो आपण होळीच्या अग्नीत अर्पण करत आहोत, ही त्यामागची भावना आहे. आता या पूजेत काय काय साहित्य लागतं? मग त्यात लागतं हळदी कुंकू, अक्षता, नारळ. हळद कुंकू का? तर हे सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे. अक्षता म्हणजे क्षत न झालेले म्हणजेच अखंड. आपले आयुष्य आणि भक्ती अखंड राहावी म्हणून अक्षता अर्पण केल्या जातात. नारळ हे मानवी मस्तकाचे प्रतीक मानले जाते. नारळ अर्पण करणे म्हणजे आपले मीपण आणि अहंकार देवाच्या चरणी अर्पण करणे असं होय. होळीभोवती 3, 5 किंवा 7 वेळा प्रदक्षिणा घातली जाते. प्रदक्षिणा घालताना आपण अग्नीच्या ऊर्जेच्या संपर्कात येतो. उजवीकडून डावीकडे फिरल्यामुळे आपल्या शरीरातील ऊर्जा चक्रे सक्रिय होतात आणि वातावरणातील सकारात्मकता आपल्या शरीरात शोषली जाते. आपण अग्निदेवतेला नेहमी पुरणपोळीचा नैवेद्य देतो. त्याच्या मागे आध्यात्मिक आणि शारीरिक कारण आहे. आध्यात्मिक कारण बघूया आपण. अग्निदेवतेला संतुष्ट करण्यासाठी सर्वात शुद्ध आणि सात्विक अन्न म्हणजे पुरणपोळी मानली जाते. गुळाचा वापर असल्याने ते उष्णता देणारे असते. तसेच शारीरिक कारण म्हणजे होळीच्या काळात वसंत ऋतूचे आगमन होते, ज्यावेळी शरीरात कफ वाढण्याची शक्यता असते. पुरणपोळीमुळे डाळ, गूळ आणि साजूक तूप शरीरात अग्नी प्रज्वलित करतो. राख लावण्याचे महत्त्व काय आहे? तर होळी शांत झाल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातील राख म्हणजेच आपण त्याला विभूती असं म्हणतो, कपाळाला लावली जाते. ही राख पवित्र मानली जाते. वैज्ञानिकदृष्ट्या या राखेत जंतुनाशक गुणधर्म असतात, जे त्वचेच्या आजारांपासून संरक्षण करतात. तसेच ही राख हे नश्वरतेचे प्रतीक आहे, म्हणजेच सर्व काही शेवटी मातीत मिळणार आहे याची ती आठवण करून देते. यामागे वैज्ञानिक आणि सामाजिक दृष्टिकोन काय आहे ते आता आपण बघूया. मित्रांनो, आपली प्रत्येक परंपरा विज्ञानावर आधारित आहे. हवामानातील बदल आणि संसर्गजन्य रोग. होळीचा काळ हा ऋतुसंधीचा काळ असतो.
थंडी संपत असते आणि उन्हाची चाहूल लागते. या तापमानातील बदलामुळे वातावरणात आर्द्रता ह्युमिडिटी वाढते, जी विषाणू आणि जीवाणूंच्या वाढीसाठी पोषक असते. होळीच्या मोठ्या अग्नीमुळे परिसरातील हवेचे तापमान वाढते, ज्यामुळे हवेतील ओलावा कमी होतो आणि सूक्ष्म जंतूचा नाश होतो. हे एक नैसर्गिक फ्युमिगेशन आहे. शरीरातील कफदोषांचे शमन कसे होते? आयुर्वेदिक दृष्टी बघूया आपण त्यामागे. आयुर्वेदानुसार हिवाळ्यात शरीरात कफ साठलेला असतो. उन्हाळ्याच्या सुरुवातीला सूर्याच्या उष्णतेने हा कफ वितळू लागतो, ज्यामुळे खोकला, सर्दी किंवा तापासारखे आजार होतात. होळीच्या अग्नीची उष्णता घेतल्याने शरीरातील हा अतिरिक्त कफ सुकायला मदत होते आणि आपली रोगप्रतिकार क्षमता वाढते. यामागे मानसिक आरोग्य आणि रंगांचे शास्त्र काय आहे ते बघूया. होळीनंतर आपण रंग खेळतो. नैसर्गिक रंग म्हणजे हळद, कडुनिंबाची पाने, पळसाची फुले शरीरावर पडल्याने त्वचेचे आरोग्य सुधारते. तसेच तेजस्वी रंग पाहिल्याने मेंदूमध्ये डोपामाइन सारखी आनंदी संप्रेरके म्हणजेच हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे हिवाळ्यातील मर्ग दूर होऊन मानवी मन प्रफुल्लित होते. तसेच होळी हा सामाजिक दृष्टिकोनातून समाजाला जोडणारा दुवा मानला जातो. म्हणजेच आपण सामुदायिक होळी खेळतो. ते एक एकजुटीचे प्रतीक म्हणून संबोधले जाते. पूर्वी गावात एकच गाव होळी असायची. याचे कारण असे की वैयक्तिक अहंकार बाजूला ठेवून सर्वांनी एकाच अग्नीसमोर नतमस्तक व्हावे. श्रीमंत असो वा गरीब, उच्च असो वा नीच, होळीच्या प्रदक्षिणेत सर्वजण समान असतात. ही परंपरा आजही आपल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये म्हणजेच हाऊसिंग सोसायटीजमध्ये जपली जाते, जिथे शेजारी पाजारी एकत्र येऊन संवाद साधतात. होळी हा सण जुने हेवेदेवे विसरण्याचा सण आहे. होळीच्या आगीत जुने भांडणे जाळून टाका, ही ग्रामीण भागातील म्हण आजही लागू पडते. अनेक गावांमध्ये होळीच्या दिवशी वर्षभरातील वाद मिटवून लोक एकमेकांना मिठी मारतात. सामाजिक स्वास्थ्य राखण्यासाठी ही एक उत्तम मानसशास्त्रीय पद्धत आहे. होळीच्या सणामुळे स्थानिक कारागीर, शेतकरी आणि छोटे व्यावसायिक यांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. विशेषतः ग्रामीण भागात शिमगा हा सण बाजारपेठेला अगदी मोठी उभारी देऊन जातो. आजच्या काळात आपण वैज्ञानिक दृष्टिकोन सांगताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एका मोठ्या होळीसाठी किमान 2-3 झाडे तोडावी लागतात. त्याऐवजी शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या म्हणजेच काऊडंग केक वापरा. गोवऱ्या जाळल्यामुळे हवेत ऑक्सिजनची पातळी वाढते आणि धूर कमी होतो. आपण होळीमध्ये नैसर्गिक रंग वापरले पाहिजे. रसायनांऐवजी नैसर्गिक रंगांचा समावेश केला पाहिजे. यामुळे जलप्रदूषण टाळता येईल. भारताच्या विविध भागात होळीची वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात. विविध प्रांतातील होळी वेगवेगळी साजरी केली जाते. आता आपण या संदर्भात कोकणचा शिमगा आणि पालखी सोहळा याबद्दल जाणून घेऊया. त्यामध्ये नमन आणि खेळे. कोकणात शिमगा म्हणजे केवळ अग्नी नव्हे तर नमन आणि खेळे या लोककलांचा उत्सव. लोक पारंपरिक वेशभूषा करून दशावतारी नाटके किंवा गाणी सादर करतात. तिथे पालखीचे आगमन होते, म्हणजेच गावच्या ग्रामदेवतेची पालखी सजवून घरोघरी नेली जाते. लोक देवाचे स्वागत करण्यासाठी अंगणात सडे रांगोळ्या घालतात. धुळवड म्हणजेच कोकणात होळीच्या दुसऱ्या दिवसापासून ते 5 दिवसापर्यंत शिमगा चालतो. यात शेम म्हणजेच एक प्रकारची आरोळी ठोकण्याची आणि लोकगीते गाण्याची खास पद्धत आहे. रंगपंचमी. इथे होळीच्या दिवशी रंग खेळण्यापेक्षा 5व्या दिवशी म्हणजेच रंगपंचमीला रंगाचा खरा उत्सव असतो. उत्तर भारताची लठ्ठमार आणि ब्रज होळी. तर लठ्ठमार होळी बरसाना आणि नंदगाव इथे साजरी केली जाते. ही परंपरा राधाकृष्णाच्या प्रेमाचे प्रतीक मानले जाते. नंदगावचे पुरुष बरसाण्यात येतात आणि तिथल्या स्त्रिया त्यांना लाठीने म्हणजेच काठीने मारतात. पुरुषांना स्वतःचा बचाव करण्यासाठी ढाल वापरावी लागते. हे सर्व अतिशय आनंदाने आणि खेळकर वृत्तीने केले जाते. होला मोहल्ला म्हणजेच हा पंजाबमध्ये साजरा होतो. शिखांमध्ये होळी हा मोहल्ला म्हणून साजरी होते. यात निहंग शीख आपले युद्ध कौशल्य, घोडेस्वारी आणि शस्त्रविद्या यांचे प्रदर्शन करतात. हा शौर्याचा सण मानला जातो. फुलों की होली. वृंदावनला फुलों की होली साजरी करण्यात येते. वृंदावनात रंगाऐवजी फुलांच्या पाकळ्यांनी होळी खेळली जाते, जी पाहण्यासाठी जगभरातून विविध पर्यटक येतात. पश्चिम बंगालमध्ये वसंत उत्सव म्हणून साजरा केला जातो. सांस्कृतिक वारसा
तिकडे जपला जातो. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी निसर्गाशी नाते जोडण्यासाठी या उत्सवाची सुरुवात केली. इथे लोक पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करतात. पिवळ्या रंगाचे म्हणजे जे वसंत ऋतूचे प्रतीक दर्शवतात. गाणी आणि नृत्य, इथे रवींद्र संगीत गायले जाते आणि मुले मुली पारंपरिक नृत्य सादर करतात. हा सोहळा अत्यंत शालीन आणि शिस्तबद्ध असतो. याला दोल जत्रा असेही म्हणतात. आपण आता बघूया दक्षिण आणि ईशान्य भारतातील होळी कशी साजरी केली जातात. दक्षिण भारतात म्हणजेच तामिळनाडू आणि कर्नाटकात या दिवशी कामदेवाची पूजा केली जाते. इथे कामदेव दहनाची कथा अधिक प्रचलित आहे. मणिपूरमध्ये होळी 5 दिवस चालते. यात थाबल चोंगमा नावाचे पारंपरिक नृत्य केले जाते, जिथे तरुण तरुणी गोलाकार धरून नाच करतात. काळ बदलला तसा आपणही बदललं पाहिजे. मित्रांनो, एका मोठ्या होळीसाठी साधारणपणे 3 ते 4 पूर्ण वाढलेली झाडे तोडली जातात. आज ग्लोबल वॉर्मिंगच्या युगात आपल्याला झाडे लावण्याची गरज आहे, तोडण्याची नाही. शास्त्र काय सांगते? प्राचीन काळी समिधा आणि गोवऱ्या वापरून होळी पेटवली जायची. गोवऱ्यांचे फायदे काय? तर देशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या जळाल्यामुळे हवेतील ऑक्सिजन वाढतो आणि प्रदूषण कमी होते. गोवऱ्यांचा धूर हा नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतो. त्यामुळे यावर्षी संकल्प करा, झाडे वाचवा, गोवऱ्या वापरा. होळीनंतर येणाऱ्या धुळवडीला आपण लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया घालवतो. अनेक शहरांमध्ये आजही उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई असते. ड्राय होळी किंवा कोरड्या रंगाची होळी खेळा. रासायनिक रंगांमुळे त्वचेचे आजार, डोळ्यांच्या समस्या आणि पर्यायाने जलप्रदूषण होते. त्याऐवजी घरच्या घरी हळद, कडुनिंबाची पाने किंवा पळसाच्या फुलांपासून बनवलेले नैसर्गिक रंग वापरा. यामुळे तुमचं आरोग्यही जपलं जाईल आणि निसर्गही. होळी हा सण केवळ लाकडे जाळण्याचा सोहळा नाही, अग्नी हे शुद्धीकरणाचे प्रतीक आहे. आपल्या मनात वर्षभर साचलेला राग, एखाद्याबद्दल द्वेष, कामाचा ताण आणि आपला अहंकार या गोष्टींची एक मानसिक होळी करा. जेव्हा तुम्ही होळीला प्रदक्षिणा घालतात तेव्हा मनोमन प्रार्थना करा की माझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार या अग्नीत भस्म होऊ दे आणि माझे मन प्रेमाने भरू दे. जेव्हा मन स्वच्छ होईल तेव्हाच रंगांच्या उत्सवाचा खरा आनंद घेता येईल. होळीच्या नावाखाली होणारे गैरप्रकार जसे की जबरदस्तीने रंग लावणे, पाण्याचे फुगे मारणे किंवा प्राण्यांना, कुत्रे, मांजरी यांना रंग लावून त्रास देणे हे टाळले पाहिजे. सण साजरा करताना कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घेणे हीच खरी संस्कृती आहे. आपण बघूया होळीच्या दुसऱ्या दिवसाचे महत्त्व म्हणजेच धुळवड आणि रंगाचा सण. मित्रांनो, होळीच्या दुसऱ्या दिवशी आपण धुळवड साजरी करतो. यालाच आपण धुळीवंदन असे म्हणतात. पूर्वीच्या काळी होळीची पवित्र राख अंगाला फासण्याची पद्धत होती. या राखेमध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात, जे वसंत ऋतूमध्ये होणाऱ्या त्वचेच्या आजारांपासून आपले रक्षण करतात. आज आपण राखेऐवजी रंग वापरतो, पण मूळ उद्देश हा निसर्गाशी आणि मातीशी जोडले जाणे हाच होता. आता धुळवड म्हणजे काय आपण बघूया. धुली म्हणजे धूळ आणि वंदन म्हणजे नमस्कार. आपली ही भूमी, ही माती जिने आपल्याला अन्न दिले, तिला वंदन करण्याचा हा दिवस आहे. होळीनिमित्त आपण काय खास पदार्थ बनवतो? सण म्हटला की खादाडी आलीच, हो ना. होळीच्या दिवशी महाराष्ट्रात पुरणपोळी असतेच, पण भारताच्या इतर भागात काय असते ते जाणून घेऊया. उत्तर भारतात गुजियामध्ये करंजीसारखा पदार्थ केल्याशिवाय होळी अपूर्ण असते. कांजीवडा म्हणजेच राजस्थानात पचनासाठी हलका आणि चविष्ट असा कांजीवडा आवडीने खाल्ला जातो. थंडाई, इथे रंगाच्या खेळात शरीराला थंडावा मिळावा म्हणून थंडाई किंवा बदाम शेक पिण्याची मोठी परंपरा आहे. मित्रांनो, जाण्यापूर्वी एक छोटी आठवण. होळीचा आनंद घेताना आपल्या घरातील वृद्ध व्यक्ती आणि पाळीव प्राणी यांचा विसर पडू देऊ नका. मोठ्या आवाजाच्या ढोल ताशांचा किंवा रंगांचा त्यांना त्रास होणार नाही याची मात्र काळजी घ्या, कारण खरा सण तोच असतो ज्यात सर्वांना आनंद जपला असतो. तर मित्रांनो, ही होती होळी दहनाची सविस्तर माहिती. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तुमच्या भागात होळी कशी साजरी करतात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या परंपरेचे महत्त्व समजेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. सुरक्षित राहा.